आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. कोरोनानं सरकार, विज्ञान, समाज, संस्था आणि व्यक्तींची क्षमता वाढवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसंच विभागातले प्रलंबित प्रश्न लवकरच निकालात काढू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन. व्यापक लसीकरणानंच कोविड महामारीच्या संकटावर मात करून आर्थिक उभारी शक्य, भारतीय रिझर्व्ह बँकेचं मत. देशात काल 88,877 तर राज्यात 5,890 रुग्ण कोरोनामुक्त. आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना आजपासून इंग्लंडमधल्या साऊदम्प्टन इथं सुरू. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता येत असली तरीही कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणं आवश्यक आहे. तेव्हा कृपया आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वारंवार स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या 020-26127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. याशिवाय कोविडबाबत प्रश्न विचारण्यासाठी 011-2397-8046 किंवा 1075 या क्रमांकावरही संपर्क करता येईल. देशातल्या प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. 21 जूनपासून लसीकरणाची व्याप्ती वाढवली जाईल अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. फ्रंटलाईन कामगारांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. त्यावेळी ते बोलत होते. कोविड-19 महामारीचा सामना करताना देशातली वैद्यकीय पायाभूत सुविधा विकसित झाली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या साथीच्या रोगानं सरकार, विज्ञान, समाज, संस्था आणि व्यक्तींना त्यांची क्षमता वाढवण्यास मदत केली आहे. देशात अद्यापही वैद्यकीय सुविधांचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. कोविड काळात गावागावात जाऊन काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. 26 राज्यांमधल्या 111 प्रशिक्षण केंद्रांमध्ये फ्रंटलाईन कामगारांसाठी हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. देशभरातल्या 1 लाखाहून अधिक फ्रंटलाईन कामगारांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असून या योजनेसाठी एकूण 276 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसंच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्याकडे तातडीनं पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना दिलं. मराठा आरक्षणासंदर्भात काल छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं. समाजातल्या निवडक जणांची एक समिती नेमून त्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेले समाजाचे प्रमुख प्रश्न लगेच सोडवण्यासाठी समन्वयानं काम करू. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून कोविड महामारीच्या संकटावर मात करून पुन्हा उभारी घेणं व्यापक लसीकरणानंच शक्य होईल असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे 2021-22 या आर्थिक वर्षात सुमारे 2 लाख कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आर्थिक सद्यस्थितीविषयी बँकेनं प्रसिद्ध केलेल्या लेखात व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः लहान शहरं आणि ग्रामीण भागात या लाटेचा जोर जास्त होता. भविष्यात कोविडमुळे बदललेल्या जीवनशैलीत ऑनलाईन खरेदी आणि घरूनच काम या संकल्पनेचा प्रसार पाहायला मिळेल आणि त्यावर आधारित उद्योगधंद्यांना वाव मिळेल. या पार्श्वभूमीवर चांगली गुंतवणूक आणि सुधारित उत्पादन क्षमता या बळावरच आर्थिक वाढीचं उद्दिष्ट साधलं पाहिजे असं बँकेनं म्हटलंय. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून तो आता 96% वर गेला आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही 8 लाखांच्या खाली आली आहे. काल देशभरात 88,877 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 2,85,80,80,000 वर गेली आहे. तर कोरोनामुक्तीचा दर 96.3% झाला आहे. देशात सध्या 7,98,656 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. काल देशभरात
62,480 नवे रुग्ण आढळले तर 1,587 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या 3,83,000च्या वर गेली आहे. राज्यात काल 5,890 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 9,830 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 236 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 3,88,57,644 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी 15.3% नमुने पॉझिटिव्ह आले. म्हणजेच 59,44,710 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 56,85,636 रुग्ण बरे झाले तर 1,16,026 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 1,39,960 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.64% झालं आहे तर मृत्यूदर 1.95% आहे. मुंबईत काल 741 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं. मुंबईत आतापर्यंत 6,86,866 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल 666 नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या 7,19,179 झाली असून मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी 734 दिवसांवर आलाय. सध्या 14,807 रुग्ण उपचार घेत आहेत. काल 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 15,247 वर गेलाय. जळगाव जिल्ह्यात काल 131 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात 64 नव्या रुग्णांची नोंद झाली. भीमशासर काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात काल 587 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात 887 नवीन रुग्ण आढळले. सध्या 9,316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल या आजारानं 25 रुग्णांचा बळी घेतला. हिंगोली जिल्ह्यात काल बरे झालेल्या 14 रुग्णांना घरी पाठवण्यात आलं. काल एक नवीन रुग्ण आढळला. सध्या जिल्ह्यात 56 रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे, परंतु नंदुरबार जिल्ह्याला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. त्याबद्दल अधिक माहिती देत आहेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ. नंदुरबार जिल्ह्यात सध्या 595 ग्रामपंचायतींमधून एकूण 571 ग्रामपंचायती या कोरोना फ्री झालेल्या आहेत आणि ह्या कोरोनामुक्त होत असतानाच आमच्या 6 तालुक्यांपैकी दडगाव तालुका हा 100% कोरोनामुक्त झालेला असून तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये फक्त एक ग्रामपंचायतींमध्ये पेशंट आहेत आणि लवकरच 4 ते 5 दिवसामध्ये हे दोन्ही तालुके म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 3 तालुके आमचे कोरोनामुक्त होतील. आणि सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात फक्त 24 ग्रामपंचायतींमध्ये 47 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आमच्याकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जरी मध्यंतरी वाढली होती परंतु ती कंट्रोल करण्यामध्ये प्रशासनाला यश सर्वांच्या सहकार्यामुळे आलेलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय। मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कोविड प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यावर लसीकरणाचं साप्ताहिक वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. लसीकरता कोणालाही वणवण करायला लागू नये याकरता पूर्वसूचनेसह निर्धारित वेळ देण्याची यंत्रणा सर्वत्र लागू करण्याचं कामही सुरू असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कोविन ॲपवर लसीकरता नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात दाद मागणाऱ्या याचिकांची सुनावणी न्यायमूर्ती SP देशमुख आणि न्यायमूर्ती GS कुलकर्णी यांच्या पीठासमोर सुरू आहे. त्या दरम्यान सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. नवजात बालकांमध्ये श्रवण दोष आहे का याची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकार हलती केंद्र सुरू करायला विचार करत आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातल्या सूचना दिल्या. पुणे, गडचिरोली आणि जालना जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही केंद्र चालवली जातील. बहिरेपणा रोखण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत 16 ठिकाणी सध्या काम सुरू आहे. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य सरकारची ही योजना आहे. राज्यात सध्या 92,000 बहिरे लोक असून जन्मताच हा दोष लक्षात आला तर त्यावर वेळेतच उपाय करता येतील, हा या योजनेमागचा हेतू आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल ही माहिती दिली. आरक्षण प्रश्नी
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर चव्हाण यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या 26,89,60,399 मात्रा देण्यात आल्या. त्यापैकी 18 ते 44 या वयोगटातल्या 4,93,56,000 अधिक जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली. काल लसीकरणाच्या 153व्या दिवशी एकूण 29,64,596 मात्रा देण्यात आल्या. बालभारतीच्या पुस्तकांच्या छपाईसाठी लागणाऱ्या कागदाबद्दल न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे. यामुळे बालभारतीच्या पुस्तक छपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातल्या 1ली ते 8वीपर्यंतच्या अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे 9 कोटी पुस्तकं छापली जातात. बालभारती आता लवकरच उर्वरित पुस्तकांच्या छपाईचं काम सुरू करणार आहे. देशातल्या औषधांच्या पुरवठ्याची क्षमता असलेल्या राज्यातल्या महत्त्वाकांक्षी रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्कची उभारणी करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड आणि रोहा या तालुक्यातल्या 17 गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही गावाचं स्थलांतर होणार नाही. स्थानिकांना प्राधान्यानं रोजगार उपलब्ध करून देणारा 30,000 कोटी गुंतवणुकीच्या या प्रकल्पात अंदाजे 75,000 लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. देशाच्या परकीय चलनसाठ्यात गेल्या वर्षभरात 103 अब्ज अमेरिकन डॉलर्सची भर पडली असून एकूण साठा 605 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सर्वाधिक परदेशी चलन बाळगणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक आता 5वा आहे. सध्या उपलब्ध चलनसाठ्यातून 15 महिन्यांच्या आयातीची गरज भागू शकते. चलन बाजारात गेल्या महिनाभरात रुपयांचं मूल्य 2% वधारलं असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. येत्या खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतं आणि बियाणं सहज मिळावेत, तसंच सर्वच तालुक्यात योग्य दरानं विक्री होण्यासाठी संबंधित विभागास सूचना द्यावी असं खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सांगितलं. जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना आजपासून इंग्लंडमधल्या साऊदम्प्टन इथं सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सामनाला सुरुवात होईल. आकाशवाणीच्या FM रेडिओवर या सामन्याचं धावतं समालोचन केलं जाईल. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीच्या झपाट्यानं वाढ होत आहे. दोन्ही नद्यांवरील छोटे पूल पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्गानं वाहतूक वळवली आहे. बहुतेक ठिकाणचे ओढे नाले पाण्यानं तुडुंब भरले आहेत. सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वीज गृहातून 2,100 क्युसेक्स इतकं पाणी नदीपात्रात सोडलं आहे. उरमोडी धरणाचे दरवाजे 1 फुटानं उचलून पाणी पात्रात सोडण्यात येत आहे. कृष्णा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अकोल्यात पाऊस नाही, मात्र ढगाळ वातावरण आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोरोनानं सरकार, विज्ञान, समाज संस्था आणि व्यक्तींची क्षमता वाढवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसंच विभागातले प्रलंबित प्रश्न लवकर निकालात काढू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मराठा आंदोलकांच्या प्रतिनिधींना आश्वासन. व्यापक लसीकरणानंच कोविड महामारीच्या संकटावर मात करून आर्थिक उभारी शक्य, भारतीय रिझर्व्ह बँकेचं मत. देशात काल 88,877 तर राज्यात 5,890 रुग्ण कोरोनामुक्त. आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना आजपासून इंग्लंडमधल्या साऊदम्प्टन इथं सुरू. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIR News_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.